सोनाली विवेक सिसोदे। मला आमच्या शाळेच्या ग्रुपमधून अवनी फूड व्हॅन बद्दल कळलं, तेव्हा मी इंटरेस्ट दाखवला आणि त्यांचं वर्कशॉप होतं, त्या वर्कशॉपला गेली। तिथे मला सर्व इत्थंभूत माहिती समजली आणि मला ती प्रत्यक्ष आवडली आणि मी आणि माझी बहीण आम्ही दोघांनी मिळून त्या फूड व्हॅन मध्ये व्यवसाय करण्याचं ठरवलं आणि त्यांची जी काही प्रोसिजर होती ती आम्ही प्रोसिजर प्रमाणे गेलो। आम्हाला कमीत कमी 4 महिन्यामध्ये ही फूड व्हॅन आम्हाला त्या लोकांनी उपलब्ध करून दिली। आमचं ऍक्च्युली व्यवसाय करण्याचं स्वप्न होतं, पण आम्हाला बाकडं टाकून व्यवसाय करणं आम्हाला तितपत आमच्यात हिंमत नव्हती कदाचित असं बोलू शकतो, म्हणून आम्ही आज फूड व्हॅनचा ऑप्शन चूज केला। फूड व्हॅन घेऊन आम्हाला 1 वर्ष 3 महिने झालेले आहे आणि हे 1 वर्ष 3 महिने आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे, ज्याचा आम्हाला आनंद आहे। आणि त्यासाठी मी खास करून अनिल फोंडेकर साहेब आणि प्रज्ञा मोहिते मॅडम यांचं विशेष आभार मानेन, कारण की जेव्हा जेव्हा आम्हाला काही अडचणी आल्या, काही समस्या आल्या किंवा एखादा सल्ला हवा असला तरी आम्ही त्यांच्याकडे निशंक कधीही आम्ही त्यांना फोन करून त्यांना ते विचारू शकलो। आता आमच्या फूड व्हॅन बद्दल बोलला तर आम्ही हा फूड व्हॅन हे पूर्ण घरगुती प्रकारची आहे, म्हणजे ह्यामध्ये पूर्ण घरगुती पदार्थ ठेवले जातात। आपल्या फूड व्हॅनची वेळ ही दुपारी 12 ते 3 पर्यंत असते आणि आपली ही फूड व्हॅन फक्त सोमवार ते शुक्रवार असते आणि आपल्या फूड व्हॅन मध्ये आपण सगळे घरगुती पदार्थ व्हेज आणि नॉनव्हेज ठेवतो। सोमवार मंगळवार फक्त बुधवार आणि शुक्रवार वगळता आपण व्हेज ठेवतो आणि फक्त चिकन मसाला ठेवतो, कारण की ग्राहकांची जी पसंती असते तेच आपण फूड व्हॅन वर ठेवतो। आणि बुधवारी आणि शुक्रवारी आपल्याकडे स्पेशल मेनू हा जो तुम्ही पाहतच असाल, हा सगळा स्पेशल म्हणजे तुमच्याकडे इथे ग्राहकांना जास्त करून चिकन सुका आणि चिकन बिर्याणी, जी दम बिर्याणी आपण घरगुती पदार्थांनी करतो, जे विदाऊट कलरची असते, ती इथं प्रचंड फेमस आहे। तसंच आमची इथे पुरणपोळी, मोदक, सोलकढी आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही इथे कोकम सरबत आणि कैरीपणे आवर्जून ठेवतो आणि ग्राहक त्याचा मनमुराद आस्वाद घेतच असतात। तो मैं यहाँ पर अवनी में यहाँ खाना लेने आया हूँ, तो बिल्कुल घर जैसा खाना मिलता है, तो चाहे जो भी, और बहुत रीजनेबल प्राइसेस में भी मिलते हैं। हाय, माझं नाव सुनील। मी इकडे जॉब करतो आणि एकटा राहतो, तो फॅमिलीपेक्षा थोडा लांब झालो आहे, पण ठीक आहे, काकींच्या जेवणामुळे फॅमिलीची कमी काही वाटत नाही। माझं नाव प्रसाद आहे। तर आम्ही ऑलमोस्ट इकडे डेली येतो आणि इकडे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज हा फूड ट्रक आहे, अवनी फूड ट्रक। त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेजचे भरपूर व्हरायटीज मिळतात। रोज नवीन नवीन व्हेजचे डिशेस असतात, व्हेजच्या भाज्या असतात। तर आपली ही फूड व्हॅन आहे प्रभादेवी स्टेशनला आपण लास्ट डब्यात बसून जर सरळ आलो, नमन मिड टाउन ही कंपनी आहे मोठी, नमन मिड टाउन किंवा वन इंटरनॅशनल ही कंपनी आहे। सेनापती बापट मार्ग, त्याच्या इथे कामगार स्टेडियम आहे, ह्या सगळ्या कंपन्यांच्या मध्ये आपली फूड व्हॅन आहे। तर नक्की एकदा तरी तुम्ही फूड व्हॅनला व्हिजिट करा। तुम्हालाही जर हे असं फूड व्हॅनचं जर करायचं असेल तर तुम्ही सुद्धा अनिल फोंडेकर साहेबांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचंही स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।